भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीच्या विरोधात नेपाळमध्ये आंदोलन. नेपाळच्या पंतप्रधानांच्या घरी गोळीबार. पीएम ओली देश सोडण्याच्या तयारीत. आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या घरामध्ये घुसत घरही पेटवलं. नेपाळमधील सरकार कोसळण्याची शक्यता. नेपाळच्या गृहमंत्र्यांवर कृषी मंत्री आणि तंत्रज्ञान मंत्र्यांचा राजीनामा. नेपाळमधील हिंसाचार भडकला. आंदोलनकर्त्यांनी अनेक मंत्र्यांची घरं जाळली. हिंसाचारामध्ये आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू तर 400हून अधिक जण जखमी. उपराष्ट्रपती पदासाठी पंतप्रधान मोदींसह जयराम रमेश, राजनाथ सिंह, राहुल गांधींकडून मतदान. सीपी राधाकृष्णन आणि किशन रेड्डी रिंगणात, तर बीआरएस, बीजेडी आणि शिरोमणी अकाली दल मतदानामध्ये सहभागी नाहीत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांनी विरोधकांनी क्रॉस वोटिंगची स्वप्न पाहत राहावं, पण आगे आगे देखो होता है क्या, फडणवीसांचा सूचक विधान. एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी बीजेडी, बीआरएससह शिरोमणी अकाली दलावर दबाव. बीजेडी, बीआरएस तटस्थ, हाच भाजपला धक्का. संजय राऊतांची टीका.